समोर कुठली तरी ट्रेन येते माहीत नाही, बघूया कुठली गाडी आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणकर कसू या चॅनलवर. तर मित्रांनो, तर आता सकाळचे वाजले 3:30. तर तुम्हाला थंबनेलवरून माहीत पडलं असेल आपण कुठे जातोय आणि कुठल्या ठिकाणी जातोय. तर आता आपण महाराज स्टेशनला जाऊया, आता निघूया. तिकडून आपल्याला विटी स्टेशनला जायचं आहे. तिकडून तुम्हाला सांगतो पुढच्या क्लिपमध्ये. बाय मित्रांनो, मी आणि पप्पा आता निघतात आहे, म्हणजे आता वाजले 3:30. आता आपण जाऊया डायरेक्ट महाराज स्टेशनवरून. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे महाराज स्टेशनला. आता आपण तिकीट काढायला जातो आहे. तर वाजले 4 वाजले, जातो आपण तिकीट काढायला. आता आपण आता तिकीट काढले, आता जातो आहे. आपली ट्रेन आहे ESMTची. आपली गाडी आलेली आहे. इथून आपण गाडी चेंज करणार आहे. आता हीच चर्चगेटची गाडी. दादर उतरूया आणि दादरवरून गाडी चेंज करूया. दादरला उतरावं लागेल. दादरला उतरायला लागेल. सेंट्रल दादरला जाऊन मग ती विटीची गाडी पकडायची. 4 वाजत आले आणि गाडीला गर्दी बघा, एकदमच गर्दी. आणि आम्ही आत्ताच या ट्रेनने उतरलो दादर वेस्टर्नला. दादर वेस्टर्न. आता आपण कुठे यायचं आपल्याला? आता कुठली प्लॅटफॉर्मवर? दादर सेंट्रलला. ही वेस्टर्न आहे. ओके. आपण कुठल्या 9 प्लॅटफॉर्मवर आले. आपली आता गाडी लागली. स्लो आहे ना, स्लो प्लॅटफॉर्म आहे. आता मित्रांनो गाडी चेंज केली आहे. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आता या शेवटच्या स्टॉप आता येतो आहे. तर इथं बघा आला ना, येतो आहे ना, हा बघा आला. पण आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन आलेलं आहे. मस्त आहे. आता आपण आलो आहे स्टेशनला. आता प्लॅटफॉर्म छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. आपली आता गाडी कधीची आहे? 5:45ची गाडी. 5:40. 5:40ची गाडी आपली इंद्रायणी एक्सप्रेस. भव्य दिव्य असं सकाळच्या वेळेला किती छान दिसतं बघ, रिकामी. आणि आपण जर पीक अवर्समध्ये असलं ऑफिस टाईमला किती गर्दी असते इकडे. मित्रांनो, आता आपण आलो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. हे बिल्डिंग बघा, पूर्ण ब्रिटिश कालची बिल्डिंग आहे ना. घडा बघा, घडा आहे. पप्पा आपली एक्सप्रेस कुठे लागते? म्हणजे या साईडला आहे. या साईडला आहे, समोर. बाथरूमला जाऊया आता. आता आपण आलो इथे प्लॅटफॉर्म नंबर राहते. स्लीपिंग पॉड रेंटवर असतं ते. नमा स्लीपिंग पॉड्स रेंटवर असतं ना इथे. पण ते काय वेळेला मला वाटतं हे तर ऑनलाईन पण बुक असेल काय, मला आठवत नाही. ऑनलाईन बुक असेल, माहीत नाही. अरे वरून तुम्हाला मिळू शकतं सिंगल पॉड, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स. अशा प्रकारे रूम आहे ना. ट्रेनसारखीच वाटतं आहे थोडे. छोटे खाणे. लॉकर रूम पण आहे बघा असे. अशा प्रकारे. मित्रांनो, आता वाजले 4:19 आणि इथे इंडिकेटरवर आपली गाडी लागलेली आहे. थांबा जरा. ही बघा आपली गाडी लागलेली आहे इंद्रायणी एक्सप्रेस 5:40ची. आता 10 प्लॅटफॉर्म नंबर 10वर आपली गाडी लागणार आहे 5:40ला. आम्ही इथे बसलो आता सीटवर. लागली आपली 5:40ला गाडी. मित्रांनो, ती 8 नंबरला लागली ना. 8 नंबरला लागली आहे मडगाव जनशताब्दी गाडी. हां. आणि ही गाडी कधी सुटणार पप्पा? 5 झालं ना, पहिलीच गाडी. 10 मिनिटं. त्या साईडला तिजेस पण लावले. किती हां. आणि आपली गाडी 5:40ची आहे. हे बघा, ही कोच आहे. हा विस्टाडो केलेली आहे. गाडी ओपन पण नाही केली अजून. मित्रांनो, इथे चेअर कार पण आहे. चेअर कारच आहे ना. आणि पुढे नॉर्मल कोच वाटत आहे. पुढे नॉर्मल कोच वाटतं.
हा कोच म्हणजे काय ते काय बोलतात ते आपले पार्सलचे लगेज वगैरे एकदम प्रॉपर पॅकिंग करून ठेवले. आणि माहीत त्या कुठल्या आयसेफ कोचची काय आहे. आणि मित्रांनो म्हणजे आपली आता गाडी 10 नंबर प्लॅटफॉर्मवर लागली, म्हणजे लागली नाही, लागेल आता थोडा वेळ. 10 नंबर प्लॅटफॉर्म आम्ही आलो आहे 10 नंबर प्लॅटफॉर्मला. अजून आपली गाडी लागली नाही, तर आता लागेल, आता येईल ती 10 नंबर प्लॅटफॉर्म. वाजले 4:27 आणि आपली अजून लई टाईम आहे, लय म्हणजे लई टाईम आहे. 5:40 लई टाईम आहे. आताची वाजले 5:28. मित्रांनो आता इथे आपल्या गाडीचा नंबर लावला आहे. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही पडत आहे, नाही दिसत वाटतं, ब्लर येतं एकदम. आणि आपला कोच D3 आहे. मित्रांनो बघा आपल्या गाडीचा नंबर आहे आणि आपला कोच आहे D3 आपला हा कोच आहे आणि गाडीचा नंबर पण आहे. त्या म्हणजे या प्लॅटफॉर्मवर आपल्याला आता उभं राहायचं आहे. गाडी येईल तोपर्यंत आता गाडी इंडिकेटर लागली आहे, तर गाडी आता यायला पाहिजे, तर आता येईल ती गाडी. फायनली गाडी आलेली आहे, इंद्रायणी एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म नंबर 10वर आली आहे आणि आपण आता कुठे D3लाच उभं आहे. आपला कोच आहे D3. हा D1 आहे ना, D1 आहे, D2 आहे. चेअरकार पण आहे, D2 आहे, चेअरकार आहे बघ मित्रांनो, चेअरकार पण आहे. हे काय DC1 AC आहे, AC चेअरकार आहे. हे बघा आमचं कोच एकदम पाठी आम्ही पुढे आलो. स्लीपर कोच कसं दिसतं, पण सोड जाऊ द्या, असं दिसतंय AC चेअरकार असं दिसतंय. तर मित्रांनो आता आपली गाडी आलेली आहे समोर. ही आपली एंट्री आहे आणि बाजूलाच तेजस एक्सप्रेस आहे, मडगाव तेजस एक्सप्रेस. ही आपली 5:40ची गाडी आहे. ही आपली अशी आहे इंटेरियर. मित्रांनो हे असं इंटेरियर आहे. सीट बघा एकदम प्रॉपर चांगलं आहे, एकदम मस्त. लगेजचं पण ठेवणं सामान आहे, एकदम मस्त. फॅन मस्त आहे. इंटेरियर चांगलं आहे ना पप्पा. वरती रॅक पडायचं. हां तेच सामान ठेवायला. आणि इथे आपल्याला चार्जिंग प्लग दिले, लाईटचं पण आहे, फॅनचं पण आहे. 67. आणि मित्रांनो इथे पप्पाची विंडो सीट आहे 67 आणि माझी समोरच आहे, समोर 62 माझी आहे, म्हणजे मी मधीच बसणार मिडलला. असं आपलं आहे असं. हे बघा अजून अंधारच चालू आहे. गाडी अजून सुटायला म्हणजे लाईट आहे, गाडी अजून सुटायला म्हणजे तिथे अजून 5:25 झाले. आताशी 5:40ला आपली गाडी सुटणार आहे. त्यानंतर 10 मिनिटांनी तेजस मडगाव तेजस एक्सप्रेस सुटणार आहे 5:50ला. कसं आहे एकदम मस्त आहे ना, इंटेरियर एकदम चांगलं आहे. तेच नाही एकदम मस्त आहे. आम्हाला वाटलं आयसेफ कोच येईल ना, एकदम मस्त आहे. मस्त आहे. हे तीन सीट आहे, म्हणजे 3 जणांची जागा आहे एवढी. चेअर कारच आहे पूर्ण ना, चेअर कारच आहे. आपलं इथे वॉश बेसिन आहे असं. इथे AC चेअर कार आहे बघा, पूर्ण AC चेअर कार. इंटेरियर पण चांगलं आहे याचं. इथे पण प्लग्स आहे, 3 सीट आहे इथे पण. पूर्ण इंटेरियर पण एकदम मस्त आहे. फॅन आहे मस्त, एकदम लुक एकदम भारी आहे. काय पण बोला, लुक. नॉन AC चेअर कार आहे. 3 जणांची म्हणजे 3 पॅसेंजर बसण्याची जागा आहे. एकदम मस्त. वॉश बेसिन आहे मस्त, प्रॉपर पाणी पण येते. मिरर पण आपल्यासाठी इथे मिरर पण आहे. आणि इथे बाथरूम आहे. आता जस्ट इथे आपल्या इथे गाडी आली आहे, कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस. मित्रांनो आता 5:41 झाले, तर आपली आता गाडी इथून निघाली आहे CSMT स्टेशनवरून. आणि आपली गाडी आता इंद्रायणी एक्सप्रेस आहे. इथून इंद्रायणी म्हणजे CSMT स्टेशन ते म्हणजे पुढचा स्टॉप दादरच्या पुढे स्टॉप येत राहणार.
ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, लोणावळा आणि शिवाजीनगर आणि आपलं शेवटचं स्टॉप पुणे जंक्शन. आता ट्रेन स्पीड तर घेते, हळूहळू स्पीड घेते. आणि इथे बघा कलकत्ता म्हणजे हावडा मुंबई गाडी आलेली आहे. हावडावरून मुंबईला येणारी गाडी आता जस्ट येते. आपली आता गाडी इथून निघाली आहे. CSMT स्टेशनवरून निघाली आपली गाडी. क्रॉस झाली पण करून. आणि समोर आपली लोकल येते आहे. CSMT स्टेशनवरून निघालेली लोकल पनवेल गाडी. ओके, पनवेल गाडी. आणि आम्ही मस्त इथे अजूनपर्यंत कोण नाही आला अजून. म्हणजे कुठल्या स्टॉपला येतील? दादरला येतील. दादरला आहे, ठाण्याला आहे स्टॉप. कर्जत पण आहे ना. हां, कारण कोणच नाही. पूर्ण खाली आता अजूनपर्यंत पूर्ण खाली आहे. इथे पण कोण नाही. मला बाजूला बसलं कोण नाही. आमचं मस्त आलं म्हणा. एका समोरासमोर सीट आहे इथे आणि इथे समोरासमोर. ते मस्त आलं. आम्ही गाडीची स्पीड बघितली तर इथे बघा तुम्ही स्वतःहून बघू शकता 86 km/h. आता 87 वाढते. मला असं वाटतं 100च्या वरती जाईल. अरे हे जे कर्जत गेलं ना, कर्जतवरून आणखी स्पीड वाढेल वाढेल ना? कर्जत पुढे आणखी स्पीड वाढेल. आता पुढचा स्टॉप दादर आहे. तर आता दादरवर थांबूया गाडी. याचा पुढचा स्टॉप दादर आहे. आता दादर आलेलं आहे. दादरला बघा बरीच गर्दी असू शकते. 1-2 मिनटाचा स्टॉप आहे गाडीला. आता आपण दादर सोडलं. आपण दादर सोडलं आहे. 5:58 झाले. दादर आपण आता सोडलं आहे. म्हणजे सोडतोय, अर्धा क्रॉस झाला आहे. आपली गाडी इंद्रायणी एक्सप्रेस सुपरफास्ट आहे ना. इंद्रायणी एक्सप्रेस सुपरफास्ट. आणि आम्ही स्पीड बघितली 91च्या स्पीडपर्यंत गेली. ही गाडी ना आपण इथून पण पकडू शकलो. दादरवर. दादरवरून पकडू शकलो, पण आपण लवकर आलो होतो त्याच्यामुळे आपण विटीलाच गेलो. डायरेक्ट पकडू. तिकीट तिकडूनच आहे. सकाळच्या सुंदरच बघा मस्त. त्यात येईल लोकल ट्रेन मुंबईची गाडी आपल्या घाटकोपरच्या पुढे चालते मस्त. आणि या सुंदर मोठ्या बिल्डिंग मुंबईच्या. स्टेशन आहे विक्रोळी पासिंग होत आहे. सुपर स्पीड आहे. मला वाटतं 100च्या वर गाडी चालते. 103, 104चे मगाशी मी मीटर लावला होता, स्पीडोमीटर. आणि पुढचा स्टॉप आपला आहे तो दादर आहे ठाणे. आणि ठाणे गेल्यानंतर आपल्याला ज्या लोकल्स आहेत त्याच्या ॲक्च्युअल स्पीड पण बघायला मिळेल आपल्याला. हो क्या बात आहे. तर मगाशी भांडूप गेलेलं आहे. स्पीड कमी झालेली आहे. त्यात हलका पाऊस पडतो आहे. चांगलं उजाडलेलं आहे. आणि पुढचं स्टेशन दादर ठाणेच येत आहे. बऱ्यापैकी उजाडले. आता 6:15 होत आलेले आहेत. पूर्ण ट्रेन दिसते आपल्याला. समोर कुठली तरी ट्रेन येत आहे. माहीत बघूया कुठली गाडी आहे.
गाडी आहे सोलापूर मुंबई. अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर पार करून आता आपली गाडी पोचली आहे ठाणा स्टेशनला. आपल्या गाडीचा हा दुसरा स्टॉप आहे. बघूया, ते बऱ्यापैकी गर्दी आहे. बऱ्यापैकी चांगलीच गर्दी आहे की काय, चांगल्यापैकी गर्दी आहे. ते पण गाडी रिकामीच वाटते. असतो इथे बसलेलो. वा, तो ठाणे आलं, ठाणे स्टेशन. फारच एक्साइटमेंट आहे. कौस्तुभ, हा आपली पहिलीच ट्रिप आहे आउट ऑफ मुंबईची. पिंटू, कौस्तुभ कसं काय? गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो आहे पुण्याला, ते पण पहिल्यांदा. मी तर पुण्याला गेलेलो आहे. मी तर पुण्याला गेलेलो आहे, पण त्या ठिकाणी कधी नाही गेलो. मंदिराच्या ठिकाणी एरियामध्ये कधी नाही गेलो. ठीक आहे, आपण आज दर्शनाला जाऊया. आता आपण आहोत कल्याण स्टेशनला. इथे पण बऱ्यापैकी गर्दी आहे. समोर कुठली तरी ट्रेन उभी आहे. फिरोजपूर पंजाब मेल. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही किती वाजले? आता 10:03ला आम्ही उतरलो पुणे जंक्शनला. 1 तास गाडी लेट होती बरं. आणि 191 म्हणजे किलोमीटर होते का, म्हणजे डिस्टन्स, अंतर. आपण आलो पुणे जंक्शन. गाडी एवढी 1 तास लेट कशी आहे? खडकीला कुठेतरी उभी राहिली आणि मग तिकडे कमी कमी पाऊण तास, आणि इकडे तर 2 किलोमीटरचं अंतर होतं. मला माहिती एवढा उशीर झाला लागला. चलो ठीक आहे, आता आपण इथून बाहेर पडूया आणि सरळ दगडूशेठ हलवाई मंदिराला जाऊया. चला, तर आता आम्ही आलो स्टेशनच्या बाहेर. आता विचारला आम्ही इकडे एकाला, घरून बोलतो. तो बोलला की पुढे जा, रिक्षा मिळेल. तर काय करतो, जाऊया बोला. रिक्षाने जाऊया आपण. रिक्षाने जाऊया. जसं ना 20-25 मिनटं लागतील आपल्याला. आणि समोरच पुणे महानगरपालिकेचं ऑफिस आहे. जास्त टाईम नाही लागणार, 15 मिनटं लागतील. भेटले आपण रिक्षात बसलोय. तर आता आम्ही जातो डायरेक्ट गणपती मंदिरापाशी. तिकडे जाऊन आपण डायरेक्ट भेटूया. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे महानगरपालिका. समोर आहे गणपतीचं मंदिर. तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला बोर्ड पण दिसत असेल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आपण त्यावरच मंदिर आहे. म्हणजे काय, त्यांचं विसर्जन नाही करत, फक्त हे लिखते, रेली लिखते ना फक्त. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे फायनली. बघू शकता तुम्ही, समोर गणपती आहे, आरती चालू आहे. मला दिसलं असेल, आरती चालू आहे आता. म्हणून आपण मग जाऊया आता दर्शन घ्यायला. ओटी पण घेतली आहे, मोदक आहे, नारळ आणि फुलं आहे. इथून आपली आता एंट्री आहे. इथून पुढून आता पुढे दाखवू नाही शकत, कारण की त्यांचा प्रोटोकॉल आहे. म्हणून आम्ही दर्शन घेतलं, तर तुम्हाला दाखवू नाही शकलं, कारण की त्याचं काय प्रोटोकॉल रेकॉर्डिंग नाही करू शकत. म्हणून आम्ही दर्शन म्हणजे दाखवू शकलं नाही, पण दर्शन आम्ही छान प्रकारे केलं. आम्ही म्हणजे नारळ घेऊन गेलो. तुम्ही पण या नक्कीच. आज पहिल्यांदाच आलो होतो आपण या गणपती मंदिरामध्ये, आणि असं वाटतं ना त्या देवाकडे मूर्तीकडे बघून बघतच राहावं. अगदी बघत राहावं, डोळ्यात डोळे घालून मूर्तीसमोर बघतच उभंच राहावं माणसाने. खरोखर माणसाला एकदम कौतुकास्पद होतं ते. मूर्ती बघून ना, ॲट्रॅक्टिव्ह मूर्ती होती आणि त्या मूर्तीकडे बघतच राहावं. अगदी कौस्तुभ 1-2-4 मिनटं त्या मूर्तीसमोर बघतच होता हात जोडून. मी तर अहवाक झालो त्याच्या ते भावरूप बघून. दर्शन अतिशय छान झालं. काही गर्दी नाही आणि फार एकदम सोयीस्कर आहे. अगदी रोडला टच आहे. आपण बाहेर उभं राहून पण चांगल्या प्रकारे सेल्फी वगैरे घेतलेले आहेत. पण पहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ मिळतील
म्हणजे पाहायला मिळतील आमचे प्रवासाचे. तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. तर भेटूया का पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय.